एकेकाळी शपथ घेतली होती काँग्रेस संपवणार. त्याच माणसाने आपल्या मर्जीतला किंवा आपल्या विचारांचा माणूस कोणीतरी मुख्यमंत्री पदावर बसतोय, तर त्यांनी काँग्रेसला सपोर्ट केला. अगदी ब्राह्मण विरोध, खरं ब्राह्मणवाद विरोध म्हटलं पाहिजे. एक उमेदवार के कामराज यांच्या त्याच्यातला जो ब्राह्मण होता त्याचा सुद्धा त्यांनी प्रचार केलेला आहे. का तर तो ह्या विचारांशी म्हणजे त्यांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता हे याच्यातून सिद्ध होते. आता ब्राह्मण विरोध जर म्हटलं, तुम्ही आता एक ह्या पुस्तकामध्ये पण मी ते लिहिलेलं आहे. आंबेडकरांचे विचार जर बघितले, आंबेडकर स्पष्टपणे म्हणायचे की माझा ब्राह्मणांना विरोध नाही, माझा ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. एक पत्रकार हा विषय घेऊन पेरियार यांच्याकडे गेला, म्हणजे भर सभेत त्यांनी प्रश्न विचारला की तुमचा नक्की कुणाला विरोध आहे, ब्राह्मणाला विरोध आहे की ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. तर त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला की तुझा चोरीला विरोध आहे का चोराला विरोध आहे, तू चोराला विरोध केल्याशिवाय चोरीला विरोध कसा करू शकशील. बघा या प्रकारे म्हणजे मला ब्राह्मण्यवादाला विरोध करण्यासाठी ब्राह्मणांना विरोध करणं भागच आहे. बरं, असं उत्तर त्यांनी दिलं. आणि तसं काय केलं तर त्यांचं म्हणजे ते खूप, तो जर इतिहास तुम्ही पाहिला म्हणजे जानवं घातल्यामुळं जर कोणी श्रेष्ठ होत असेल तर मी डुकराला जानवं घालतो, त्यांनी घातलं, डुकराची मुंज केली, आता आजपासून हा श्रेष्ठ. डुकराची मुंज कोणी विरोध नाही केला, म्हणजे हे दबंगगिरीच होती का सगळी त्यांची? दबंगच होते. ऍक्च्युली विरोध होत नव्हता असं नाही, पण तो त्यांच्या पुढे टिकत नव्हता. आता व्हायचं काय, एकतर ते त्या भागातले सर्वात श्रीमंत म्हणूयात किंवा गुंड म्हटलं तरी चालेल, ज्यावेळी त्यांना अपोज करण्यासाठी धमक्या यायच्या आणि त्या पेरियार यांच्यापर्यंत पोहोचायच्या, असे जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर आम्ही असं असं करू, अशा प्रकारे धमक्या येतात. ते म्हणायचे शस्त्र घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरा. ती वेळ आली नाही, पण ज्यावेळी तशी अनाउन्समेंट व्हायची त्यावेळी समोरची पार्टी गारद होऊन जायची. पण ह्या प्रकारे त्यांचं म्हणजे अगदी विरोधाला विरोध अशा पद्धतीने एक पाऊल मागं टाकलंय वगैरे, अशा प्रकारे त्यांनी कधी कुठलंही हे केलं नाही. तसं त्यांची जर युद्धनीती जर बघितली आपण, म्हणजे जर हे करायची झाली, ते अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे, पण त्याच्यामध्ये तरी सुद्धा हिंसा असायची. ती हिंसा कशी, फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आमची अमुक अमुक मागणी मान्य नाही केली तर मी तिरंगा जाळेल, अशा प्रकारची एक अनाउन्समेंट केली. तिरंगा जाळण्याची वेळ आली नाही, पण ती वेळ यायच्या आधी एक तारीख दिली होती, ती वेळ यायच्या आधीच त्यांच्या त्या मागण्या मान्य झालेल्या. एक प्रकारे मानसिक हिंसा केली त्यांनी सरकारची. नुकताच स्वतंत्र झालेला देश, जर आपल्याच देशवासियांनी असं काही कृत्य केलं तर आपली इमेज काय राहील वगैरे, ह्या प्रकारे थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल, ही हिंसाच झाली ना एक प्रकारची. म्हणजे थोडक्यात हिंसा आणि अहिंसेच्या मधून जाणारा, हिंसा करायची पण निर्जीव वस्तूवर, की ज्याच्यात कुठला माणूस दगावला नाही गेला पाहिजे, अशा प्रकारे. म्हणजे ही त्यांची युद्धनीती होती. त्यांच्या जी काय आजकालची त्यांच्याविषयी जी काय मिथक आहेत, त्यांनी संविधान जाळलं, त्यांनी तिरंगा जाळण्याची धमकी दिली, त्यांनी स्वतंत्र राष्ट्र मागितलं वगैरे वगैरे, हे कशाच्या तरी बदल्यात दिलेली एक प्रकारची धमकी होती. त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असायचं की बाबा ही मागणी मान्य करा, नाही तर किंवा हे असं असं होणार असेल तर आम्ही आमचं वेगळं राष्ट्र हे करतो, संविधानात बदल होणार नसेल तर मी संविधान जाळतो, मला आता पिझ्झा पाहिजे तरच मी अभ्यासाला बसेल. करेक्ट, बरोबर ना? बरोबर.